नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज जी आपली जलसंपदा विभागाची कालवा निरीक्षक या पदाकरता मित्रांनो सकाळ दुपार आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तिन्ही मित्रांनो सत्रामध्ये विचारले गेलेले प्रश्न व त्यासोबतचे आपण उत्तरे आता आपण आपल्या या सेशनमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो। जसं की मित्रांनो आपल्याला माहिती आहे कालपासूनच जलसंपदा विभागाच्या कालवा निरीक्षक या पदाची मित्रांनो परीक्षा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि मित्रांनो आपण त्यानुसार जे आहे जेवढे काही प्रश्न आपल्याकडे उपलब्ध होत आहेत त्याचे मित्रांनो आपण उत्तरे देखील थोडक्यात एक्सप्लेनेशन करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। मित्रांनो आज आहे आपली 1 तारीख, तर 1 तारखेच्या तिन्ही सत्रामध्ये कालवा निरीक्षक या पदाकरता विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण अनालाइज करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तुमच्या अपकमिंग शिफ्टसाठी किंवा उद्या किंवा परवाच्या परीक्षेसाठी, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। तर पाहूया कोणत्या प्रकारचे प्रश्न आज नेमकं विचारण्यात आले होते। जर मित्रांनो तुमच्याकडे या व्यतिरिक्त देखील प्रश्न असतील तर मित्रांनो नक्की तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो, जेणेकरून पुढच्या आपण व्हिडिओमध्ये ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर प्रश्न क्रमांक 1 असा होता मित्रांनो, जो की प्रश्न पहिला, मेहरगड कोठे आहे? तर मेहरगड हे कोठे आहे असा प्रश्न आलेला होता। तर याचं उत्तर आहे पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या कच्च्या मैदानावर वसलेले एक निओलिथिक एक पुरातत्व स्थळ आहे, जे की मेहरगड जे आहे जे की पाकिस्तान या देशामध्ये आहे आणि जे की बलुचिस्तानच्या कच्ची मैदानावर वसलेले एक निओलिथिक पुरातत्व स्थळ आहे मेहरगड हे। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा असा होता, राज्यपाल नियुक्ती कलम। तर राज्यपालांची जी नियुक्ती आहे ती कोणत्या कलमा अंतर्गत केली जाते? तर याचं उत्तर आहे जे की संविधानाचे कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही शिक्क्याने करतील अशी तरतूद आहे। तर कोणता आहे कलम? ते कलम 155 नुसार आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3, मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो असा प्रश्न होता। तर त्याचं उत्तर होईल 5 वर्षाचा असतो। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 असा होता, वित्त आयोगाची नियुक्ती कोण किंवा कोणत्या कलमासंदर्भात आहे? तर कोणत्या जे की वित्त आयोगाचे जे आयुक्त असतात वित्त आयोगाचे त्यांची नियुक्ती जी आहे जी की कोणत्या कलमा अंतर्गत केली जाते? तर याचं उत्तर आहे जे की घटनेच्या अनुच्छेद 280च्या कलम 1 नुसार जे आहे जे की वित्त आयोगाच्या जे आयोग असतात त्यांची जी आहे ती नियुक्ती केली जाते या कलमा अंतर्गत। त्यानंतरचा 5वा प्रश्न जे की अभिसरण पाऊस या संदर्भात होता, जो की प्रश्न पूर्ण असल्यामुळे आपण हा प्रश्न थोडक्यात स्किप करू। त्यानंतर तराईचे क्षेत्र कोठे आहे? तर तराईचे क्षेत्र जे आहे जे की उत्तर आहे याचं दिल्लीच्या उत्तरेस 110 किलोमीटर अंतरावर आहे। दिल्लीच्या उत्तरेस 110 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे जे आहे जे की तराईचे युद्ध या नावाने देखील खूप प्रसिद्ध असलेली जागा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा 7वा असा होता, जीडीपीचा लॉंग फॉर्म काय होईल? तर जीडीपीचा लॉंग फॉर्म जो होतो तो असतो ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट, असं जे आहे थोडक्यात जीडीपीचा पूर्ण रूप होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 पुढील असा होता, जे की भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर हा जो प्रकल्प आहे थोडक्यामध्ये हा पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवर बांधला गेलेला आहे आणि सतलज नदी या नदीवर आहे। सतलज ही नदी आहे, या नदीवर हे जो आहे जो की हा प्रकल्प आहे भाकरा नांगल प्रकल्प। त्यानंतरचा 9वा प्रश्न, अर्थसंकल्प कशावर भर देतो? तर याचं उत्तर आहे देशाचा विकास साधणे हा याच्यावर जे आहे अर्थसंकल्प भर देतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 असा होता, अल्लाउद्दीन खिलजी कोणत्या घराण्याचा होता किंवा त्याचा संबंध कोणत्या घराण्याशी होता? तर याचं उत्तर आहे जे की खिलजी राजवटीचा कालावधीमधला हा जो आहे हा जो की अल्लाउद्दीन खिलजी होता, जो की याचा जो इसवी सन कार्यकाळ आहे तो 1290 ते 1320 या कालखंडामध्ये हा होता अल्लाउद्दीन खिलजी। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12 जो की कबलखा संदर्भ एक प्रश्न होता जो की इनकम्प्लीट आहे, त्यामुळे आपण हा प्रश्न सोडलेला आहे। त्यानंतर ग्रामसभेवर आधारित देखील एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, पण प्रश्न प्राप्त नसल्यामुळे आपण फक्त ग्रामसभा हा मुख्य मुद्दा घेतलेला आहे। त्यानंतर 14वा प्रश्न, महाराष्ट्र पंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर याचं उत्तर आहे जे की 30% आरक्षण आहे महाराष्ट्र पंचायतीमध्ये महिलांना। त्यानंतरचा प्रश्न 15वा जो की स्टार्टअप इंडिया या संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर आहे अंत्योदय योजना कधी सुरू झाली? तर जी अंत्योदय योजना आहे तर ती योजना जी आहे जी की सुरू झाली 25 डिसेंबर 2000 सालापासून। 25 डिसेंबर 2000 सालापासून ही योजना जी आहे ती सुरू झाली। त्यानंतर 17वा प्रश्न असा होता, टोटल फर्टिलिटी रेट 2.1 म्हणजे काय? तर 2.1 म्हणजे काय? तर माता बालक दर, जे की माता बालक जन्म दर असा जो आहे थोडक्यामध्ये असा होता, म्हणजे की एक माता जी जास्तीत जास्त 2 मुलांसाठी
जन्म देऊ शकते यावर आधारित हा फर्टिलिटी जे की रेट होता 2.1 म्हणजे काय तर माता बालक जन्मदर हा होणार असेल याचं उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली तर याचं उत्तर होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे की BR आंबेडकर यांनी जे आहे थोडक्यात बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना केली. त्यानंतरचा 19वा प्रश्न 1857 मध्ये साताऱ्याच्या गादीवर कोण शासक होते 1857 साली तर उत्तर आहे रंगो बापूजी हे जे आहे जे की 1857 मध्ये साताऱ्याच्या गादीवर जे की शासक होते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20वा जे की ॲक्वापॉनिक्स म्हणजे काय तर ॲक्वापॉनिक्स म्हणजे काय तर याचं उत्तर होतं पाण्याशी संबंधित किंवा संबंधित काम आणि पोनिक्स म्हणजे हिरव्या भाज्या असं जे आहे थोडक्यामध्ये याचा जो आहे जो की अर्थ होतो. त्यानंतरचा प्रश्न 21वा जे की सुवर्णरेखा नदी या संदर्भात विचारण्यात आला होता. त्यानंतर अभिनव भारत जो आहे या संदर्भात देखील प्रश्न आला होता. त्यानंतर मूलभूत कर्तव्य घटना दुरुस्ती तर मूलभूत कर्तव्य संदर्भात जी घटना दुरुस्ती आहे ती कोणती किंवा कितवी होती तर ती आहे 42वी घटना दुरुस्ती होती मूलभूत कर्तव्य संदर्भाची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 असा होता सरपंचाचे कार्य यावर आधारित देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर आहे जे की प्राचीन शासक विषय 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आलेली होती प्राचीन शासक विषयावर. दलित पॅन्थर यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर जे फायकल पॉलिसी आहे यावर आधारित देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि त्यानंतर 28वा प्रश्न जो की FDI इन 51% इन विच इयर जो FDI तो 51% कोणत्या वर्षी होता तर याचं उत्तर आहे जे की 2022 साली हा FDI जो की 51% होता. त्यानंतर 29वा प्रश्न ताझाकिस्तानची कॅपिटल म्हणजे ताझाकिस्तानची राजधानी कोणती आहे असा प्रश्न आला होता. त्याचं उत्तर आहे दुशांबो ही जी आहे जे की ताझाकिस्तानची थोडक्यामध्ये कॅपिटल आहे. त्यानंतर 30वा प्रश्न बांगलादेश अँड चायना बॉर्डर या संदर्भात देखील एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर सरपंचाचे कार्य थोडक्यात हा रिपीट झालेला आहे. त्यानंतर 32वा प्रश्न हर्षवर्धन यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकाचं नाव काय आहे असं विचारण्यात आलं होतं. तर आपल्याला हे प्रश्न सगळे काही ऑप्शन वरूनच पाहता येणार असतील कारण का हे आपल्याकडे इनकम्प्लीट स्वरूपामध्ये आहे. जर तुम्हाला याची प्रश्न माहिती असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून पुढील विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल. त्यानंतर HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर 34वा प्रश्न RTI वर काम करणारी महाराष्ट्रातील व्यक्ती या संदर्भात देखील प्रश्न आला होता. आणि नॉर्थ ईस्ट रूट वर एक क्वेश्चन होता. त्यानंतर आहे 36वा महाराष्ट्रातील अलीकडे सर्वात प्रदूषित शहर कोणते म्हणून घोषित करण्यात आलं आहे तर याचं उत्तर आहे जे की सुरुवातीला चंद्रपूर आणि दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे ते मुंबई हे जे आहेत जे की 2 शहर आहेत जे की महाराष्ट्रातील अलीकडे सर्वात प्रदूषित शहरे म्हणून घोषित करण्यात आलेली आहे ती होती. तर असे हे जे काही प्रश्न आहेत GKचे जे की आपण पाहिलेले आहेत जे की आजच्या सर्व सत्रांमध्ये विचारण्यात आलेले आहे. जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त देखील प्रश्न असतील तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून अपकमिंग शिफ्टमध्ये पुढील विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल. आणि मित्रांनो या स्वरूपाच्या प्रश्नावर तुम्ही अभ्यास केला तर नक्की मित्रांनो तुम्हाला तुमच्या येणाऱ्या जे की जलसंपदा विभागाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा परिपूर्ण फायदा होणारा असेल. तर मित्रांनो असा होता व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.